ना बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता, पण लाईक करत नाही मला. मग का बरं कार करता? बरोबर लाईक करत जा. हे बघा, आपल्याला बनवायचं आहे आज पुऱ्या. तर हे ज्वारीचं पीठ आहे. हे बघा, हे ज्वारीचं पीठ आहे. हे मी 2 चमचे पीठ घेते. हे बघा, हे 2 चमचे पीठ घेतलं मी ज्वारीचं. आणि आपल्याला आणखी डाळचं पीठ लागणार आहे. हे 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि हा 1 चमचा हे बघा, हे डाळीचं पीठ. हे हरभऱ्याचे डाळचं पीठ आहे. हां, ती मी तुम्हाला सांगते याच्यात काय काय घ्यायचं आहे. हे बघा, हे थोडंसं आहे, हे धनेपूड. हे बघा, थोडंसं घ्यायचं, 1 चमचा भर. आणि हे 2 चमचे चटणी. हा चमचा पाय केवढा आहे माझा, छोटासा आहे, तर हे 2 चमचे मी चटणी टाकते. आणि हे 1 चमचा हळद टाकते. हे बघा, आणि हे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हे मी बारीक करून घेतलंय. हे याच्यात टाकते. आणि हे बघा, ही आहे कस्तुरी मेथी. तर हे मेथी पण याच्यामध्ये. हे आता पावसाळ्याची वातडी झाली तर मी हिला मिक्सरमधून फिरवून घेतली आहे, म्हणून हे अशी दिसते. हिला चोळायचं काही काम नाही. आता हे अशीच टाकून घेते. आता हिच्यात टाकायचा आहे आपल्याला ओवा. तर हा मी इथला ओवा घेतला. हे बघा, आणि याला चोळून असं ह्याच्यात टाकायचं. हे बघा, हा ओवा टाकते. आता टाकायचं आहे मीठ. आपल्याला चवीनुसार टाकायचं. तुमचं पीठ किती आहे काय आहे या अंदाजानं. ते ज्वारीचं पीठ जेवढं घेतलं त्याच्या निम्मे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. आता हे झालं सगळं साहित्य. याच्यात टाकायचा कोथिंबीर. हा कोथिंबीर मी इथेच ठेवला होता. कोथिंबीर टाकायचा. हे बघा, हिच्यात 2-3 चमचे तेल टाकायचं. 1 चमचा, हे 2 चमचे आणि हे 3 चमचे हे तेल टाकायचं. आणि याला छान एकजीव करायचं. मस्त हे पीठ भिजून घ्यायचं छान. थोडं थोडं पाणी टाकून. जास्त घट्ट करायचं नाही, जास्त पातळही ठेवायचं नाही. आपल्याला पुरी लाटता आली पाहिजे असं पीठ ठेवायचं. जास्त घट्ट करसान तर त्याला चिऱ्या जातील आजूबाजूनं. तुमचं पीठ कसं आहे, ज्वारी एखाद्या वेळेस लय मोकळं पीठ असते, एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये चिक्का असतो. मग चिक्का असलेलं पीठ या पुऱ्यांसाठी चांगलं नाही. तर मग गरम पाणी घ्यायचं. मला गरम पाण्याची गरज नाही, माझं पीठ छान आहे. हे असं करून चांगलं एकजीव करून घ्यायचं मस्त. छान अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या आणि मस्त हिरवीगार शेंगदाण्याची चटणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मस्त भिजून घ्यायचं. हे मस्त चुरून घ्यायचं असं.
मस्त खरपूस पुऱ्या तळून घ्यायच्या. मस्त बाहेर पाऊस पडतोय झिमझिम झिमझिम. मस्त असं चटर बटर खायचं छान. हे बघा, हे पीठ भिजून झालं. आता आपण काय करू, याला झाकून ठेवू थोडा वेळ आणि चटणीचं पाहू. हे बघा, मी एवढ्या मिरच्या भाजून घेतल्या आणि एवढा लसूण घेतला आणि हे एवढं शेंगदाणे घेतले. हे बघा, आणि याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. हे मीठ पण मी टाकून देते याच्यात. हे बघा, थोडं जिरं टाकायचं आहे. हे बघा, थोडं जिरं टाकलं, थोडंसं टाकायचं. आणि अशा प्रकारे ही चटणी पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची. हे बघा, हे मिक्सरचं भांडं आहे. याच्यात मी आलं लसूण पेस्ट केलं होतं. आता छान अशी चटणी पुऱ्यांसोबत थोडं पाणी टाकून. हे बघा, ही चटणी वाटून झालेली आहे. मस्त शेंगदाण्याची चटणी. पाणी टाकू आपण. हे बघा, अशा ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. मस्त, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. हे बघा, अशा प्रकारे मी या सगळ्या पुऱ्या लाटून घेते. आणि अशा जर लाटताना आल्या तुम्हाला तर एक वाटी घ्यायची, हां, आणि त्या वाटीनं खुशाल कापून घ्यायच्या. याच्यावर एक कागद ठेवायचा पोळपाटावर आणि एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीनं जरा मोठी पुरी लाटायची आणि त्या वाटीनं कापून घ्यायची. अशा पुऱ्या करायच्या. या आजूबाजूनं थोडं ज्वारीचं असल्यामुळे हे असं होणारच आहे. हे तळा पडणारच आहे हे ज्वारीचं असल्यामुळे. मग त्याची काही चिंता करू नका तुम्ही. फक्त तुम्ही लाटा आणि खा. बस, मी जे बनवते ते तुम्ही करा आणि खा. मला छान वाटेल असं जर केलं तुम्ही नंतर. आणि छानच बनवते मी, असं खराब काहीच बनवत नाही. अशा प्रकारे आता मी ह्या सगळ्या पुऱ्या लाटून घेते. नंतर तुम्हाला दाखवते की मी कशा पुऱ्या लाटल्या. बघा, अशा प्रकारे कागदावर मी या सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आहे. हे बघा, असं लाटायचं आणि असं झाकणानं हे असं कापायचं. हे बघा, आणि हे असं तोडून घ्यायचं आणि हे आहे ना, हे असं कढईमध्ये टाकायचं. हे बघा, हे असं कढईमध्ये टाकलं त्याला छान असं. हे बघा कशी फुगून आली पुरी. हे बघा किती छान फुगली बघा. अशा पुऱ्या फुगून फुगून मस्त. हे बघा, मी इकडे फोडणीची तयारी केली आहे. इथे टाकली आहे मोहरी आणि थोडंसं जिरं आणि कढीपत्ता काही आणायला नाही माझ्याकडनं. आणि आपण टाकू या चटणीवर. हे बघा, छान अशी तडका. आणि हे पुरी झालेली आहे. हे बघा मस्त. आणि हे दुसरी पुरी आपण त्याच्यामध्ये टाकूया. हे बघा, आणि ही पुरी आपण काढून घेऊ. हे बघा, आणि छान अशा प्रकारे या पुऱ्या तळून मस्त लागतात. खमंग. तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि मगच मला सांगा
की या पुऱ्या किती छान होता आणि किती मस्त लागता. खूपच ज्वारी असं तर काही पोरं खाता नाही ज्वारीची भाकर, तर अशा प्रकारे हे ज्वारीची भाकर किंवा ज्वारीचं अन्न मुलांच्या पोटांमध्ये जायला पाहिजे आणि माणसं पण खायला पाहिजे. रात्रीच्या वेळेस जेवणामध्ये हे पुरी, सकाळी जळी पोळी खाल्ली तर रात्री जेवणाच्या वेळेस ही पुरी छान हलकीची हलकी आणि चवदार, आणि तिच्यात मस्त मस्त मसाले टाका. मसाले नाही टाकायचं जास्त. तिखट, मीठ, हळद, जिरं, लसूण, कोथिंबीर, पालक असली तुमच्याकडे तर पालक असं टाकायचं आणि छानपैकी अशा पुऱ्या तळायच्या. हे बघा कशा टम्म फुगता, मस्त टम फुगता. आणि आता हे पण पुरी आपण टाकून देऊ याच्यामध्ये तेलामध्ये. हे बघा पुरी टाकली तेलामध्ये, आता छान होते ती. इकडे आपण तडका पण दिलेला आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला ज्वारीच्या पुऱ्या करून दाखवल्या आहे. या पुऱ्या खूपच छान झाल्या आहे आणि अशा टम्म फुगल्या आहे. या 2-3 दिवस तरी राहता आणि खराब होत नाही. प्रवासामध्ये कधी नेल्यानं ह्या तर अतिउत्तम आणि खूपच खुसखुशीत आणि मस्त झालेले आहे. हे बघा एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा किती नरम आणि खुसखुशीत झाले आहे, मस्त. या अशा प्रकारे अशा पुऱ्या तुम्ही पण करा, तुम्ही पण खा. आणि हे पुरी जर तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करत जा. व्हिडिओ पाहिला की लगेच अंगठ्याचं बटन दाबायचं, लाईक करत जा बरं का. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका.